नमस्कार, सुस्वागतम. आज भेंडीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करायचं ठरवलं. म्हणजे भेंडी मसाला बोलू शकतो. भेंडी छान शिजवून घेतली तेलामध्ये, त्याच्यावर मीठ ॲड केलं, हळद, मसाला, बेडगी मिरची मसाला आणि सोबत धणे पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आहे, मस्ट इम्पॉर्टंट. मी तर खूप एक्सायटेड आहे मम्मीची मस्त नवीन साडी वेअर करण्यासाठी. सो मी अशा प्रकारे तयार झाली आणि ही साडी इतकी भारी आहे ना, मी तेव्हाच बोलले तुम्हाला. मम्मीने तर वेअर नव्हती केली, बट मी आज वेअर केले फर्स्ट टाइम. आणि बाईसाब मजा आ गया. आरशात बघितलं तर स्वतःला जुदाईमधली उर्मिला वाटत होती, पण जरा निरखून पाहिल्यावर समजलं की आपण कुठेच बसत नाही. इतका सुंदर मेकअप आणि इतका सुंदर गेटअप तयार झालाय ना, मला काढायचीच इच्छा होत नाही. मी अशीच बसली आहे. म्हणजे गजरा वगैरे एकदम भारी वाटतंय. आणि साडी तर मम्मीने जी चॉईस केली ना, आणि आम्ही एकच नंबर, जे हात वगैरे प्रिटी एकदम. येस ब्लश वगैरे थोडासा जास्त झाला होता, बट नेक्स्ट टाइम मी त्याच्यावर जास्त फोकस करेन. आणि तो प्रॉपर ब्लश नव्हता ना, लिपस्टिक होती, जुगाडवालं होतं ते. पण एक गोष्ट खरी आहे, मला ही साडी अजिबात चेंज करायचा मूड नव्हता, बट क्याही करेंगे, करना तो पडेगा ना. गर्ल्स, आय नो तुम्ही या गोष्टीसाठी रिलेट कराल की तयार होण्यामध्ये आपण सगळ्यात पुढे, म्हणजे बाकी सगळं जेवण खावण उपाशी राहू, पण आम्हाला मेकअप शेकअप आधी पाहिजे. पण ती भेंडी मस्त झाली होती. मेकअप काढून झाल्यानंतर आता हा पसारा आवरायचा तो वेगळाच. चला आता हे काम तर मलाच करावं लागेल. वरून इतका फेस स्माइली वाटतंय, पण हातात इतकं वजन आहे ना, मी सांगू नाही शकत. माझा हात गेलाय कामातून लिटरली. भरपूर वजन आहे. घरी सामान जाऊन दाखवते की किती काय काय आहे ते. म्हणून 2 रिकामे मोठे झोले घेऊन गेली होती, जेणेकरून सगळं त्याच्यामध्ये एकदम फिट बसेल. चेहरा बघून तर बिलकुल वाटत नाही की आज आपण काही जेवण करू शकतो. म्हणूनच विचार केला की आज मस्तपैकी गरमागरम टोस्ट सँडविच करूया. रेड चटणीसाठी सुकी लाल मिरची, चण्याची डाळ, लसूण, उडीद डाळ, जिरं आणि अद्रक घेतली. दुसरी पण एक खाण्याची डाळ येते, ती डाळ घेतली तरी चालेल. लिंबू. ग्रीन चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, लसूण, डाळ, अद्रक आणि मिरची. सो इकडे सगळं चॉपिंग वगैरे करून बटाट्याची भाजी पण रेडी आहे. आणि त्या ग्रीन चटणीमध्ये दही टाकायला विसरू नका. सगळं एकदम प्रॉपर सजवून ठेवलंय. आणि या 2 चटण्या तर एकदम बेस्ट. फक्त वाटताना एकदम बारीक वाटायची. भाऊ असताना गडबड घोटाळा होण्याची शक्यता होती, बट ती नाहीये, कारण भाऊने मला खूप जास्त हेल्प केली. तो सँडविच तर जबरदस्त. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.